नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2023 या दरम्यानच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, महत्त्वाच्या इन द सेन्स की ज्या चालू घडामोडी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट घडामोडी ज्या आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आणि मी असेच सिलेक्टिव्ह टॉपिक्स घेतले आहेत की जे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे जे लेक्चर आहे ते तुम्ही अजिबात स्किप करू नका. याच्यातला पॉइंट आणि पॉइंट खूप महत्वाचा आहे. सो हे लेक्चर खूप महत्वाचं असल्यामुळे तुम्ही हे लेक्चर नीट बघा. याच्यातली जी माहिती आहे ती व्यवस्थित अभ्यासा आणि ही माहिती तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर तुमच्या इतर मित्रांना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी आपल्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन पण सेट करा, जेणेकरून ह्यापुढे मी असेच जे पण काही इम्पॉर्टंट व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. चला तर मग आता कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. आजच्या लेक्चर मधली पहिली न्यूज आहे, चिनाब ब्रिजला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलाय म्हणजे केंद्र सरकारने घेतलाय. हा जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल आहे. जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी हे 2 ठिकाण आहेत. ह्या 2 ठिकाणांदरम्यान हा जो पूल आहे तो वसलेला आहे. ह्या पुलाची लांबी आहे 1.3 किलोमीटर आणि तो चिनाब नदीवर वसलेला आहे. आणि चिनाब नदीवर वसलेला असल्यामुळे या ब्रिजला त्या नदीचंच नाव देण्यात आलं आहे, चिनाब ब्रिज. आणि ह्या पुलाची उंची आहे नदीच्या पातळीपासून 359 मीटर उंच. हा जो पूल आहे तो एका प्रकल्पाचा भाग आहे. तो प्रकल्प कोणता? तर तो प्रकल्प आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प. भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिलेले आहे. हे केंद्र किंवा मंडळ देशातील हळद आणि हळद उत्पादनाच्या विकासावर आणि त्या हळदीच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. अशा या केंद्रामुळे किंवा अशा या मंडळामुळे हळद क्षेत्राचा विकास आणि वृद्धीसाठी मसाले मंडळ आणि इतर सरकारी संस्थांमधील समन्वय सुधारायला मदत होणार आहे. असे केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे? हे जे राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत, आता त्यानुसार आता हे मंडळ स्थापन होणार आहे. तर असे हे केंद्र किंवा मंडळ स्थापन करण्यामागचा उद्देश आहे तर तो आहे हळदीबाबत जागरूकता आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी, हळदीचा वापर वाढवण्यासाठी तसेच हळदीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करणे. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी मुनीश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मुनीश कपूर यांची. 3 ऑक्टोबर पासून त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. कार्यकारी संचालक होण्यापूर्वी हे जे मुनीश कपूर आहेत, जे आता आरबीआयचे कार्यकारी संचालक बनले, तर ते आरबीआयचे कार्यकारी संचालक होण्यापूर्वी ते चलन विषयक धोरण विभागाचे प्रभारी सल्लागार आणि चलन विषयक धोरण समितीचे सचिव होते. 2012 ते 2015 दरम्यान ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हवं होतं इथे बरं का, नाणे असायला हवं होतं. नाणेनिधीचे इथे हा शब्दच चुकलेला आहे. इथे नाणेनिधी असायला हवं होतं, नाणेनिधी. नाणेनिधीचे कार्यकारी संचालकांचे सल्लागार होते. ते कोण होते 2012 ते 2015 दरम्यान? तर ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालकांचे सल्लागार होते. आरबीआयचे ते
आरबीआय जे आहे आपलं भारताचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर त्याचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे जे शक्तिकांत दास आहेत, जे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत, तर ते आपल्या भारताच्या आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहेत? आपण पुढची न्यूज बघू. 2023चा टाटा लिटरेचर लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार तमिळ लेखिका अंबाई यांना जाहीर झालेला आहे. ह्या ज्या अंबाई आहेत तमिळ लेखिका, यांचं ऍक्च्युअल नाव दुसरं आहे, पण ह्या अंबाई नावाने ओळखल्या जातात. तर त्यांचे खरे नाव आहे CS लक्ष्मी, पण त्या अंबाई या नावाने ओळखल्या जातात. हा पुरस्कार भारतीय लेखन आणि साहित्य जगातील शाश्वत आणि अतुलनीय योगदानासाठी दिला जात असतो. यापूर्वी हा पुरस्कार अनिता देसाई, मार्क टुली, अमिताभ घोष, रस्किन बॉन्ड, गिरीश कर्नाड यांना देण्यात आला होता. यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. अंबाई या एक प्रतिष्ठित स्त्रीवादी लेखिका आहेत. त्या कशा संदर्भात लेखन करतात हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. तर त्या एक स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांच्या साहित्य कृतींद्वारे समाजातील स्त्रियांच्या रूढीवादी विचारांच्या धाडसी, इथे घाडसी झालंय, ते धाडसी असायला हवं होतं, ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. धाडसी शोधासाठी त्या ओळखल्या जातात. वन्यजीव सप्ताह जो आहे तो आपण दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा करत असतो. उद्देश काय आहे असा हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागचा? तर भारतातील वृक्ष आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे. 2023 मध्ये आपण 69वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केलेला आहे. 2023 ची ह्या दिनाची थीम आहे वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी. दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असतो. कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो हे पण तुम्ही लक्षात असू द्या. महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सर्व प्राणी मात्रांसाठी करुणा या तत्वाचे पालन करण्यासाठी देखील हा जो सप्ताह आहे तो साजरा केला जात असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की गांधी जे आहेत, महात्मा गांधीजी ते एक अहिंसावादी होते आणि ते सर्व प्राणी मात्रांवर दया करायचे, करुणा करायचे. त्यांच्या जयंती निमित्ताने म्हणून आपण हा जो राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह आहे तो त्यांच्या जयंतीच्या तारखेपासून साजरा करायला सुरुवात करतो, 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे जम्मू आणि काश्मीर मधील बसोली पश्मिनाला GI टॅग देण्यात आलेला आहे. बसोली पश्मिना हे एक 100 वर्षांहून अधिक जुनी पारंपरिक हस्तकला आहे. म्हणजे काय आहे हे? पश्मिना हस्तकला आहे. म्हणजे ही पश्मिना म्हणजे एक प्रकारचं कापड आहे जे आपण सर्दी वगैरे मध्ये घालत असतो. तुम्हाला तर माहितीच आहे की जम्मू काश्मीरमध्ये नेहमीच बर्फ वगैरे असतो. तर असं हे पश्मिना कापड जे आहे ते आपण थंडीमध्ये परिधान करत असतो. तर हे जे पश्मिना कापड आहे तर त्याच्यावर जी कारिगिरी आहे ती अगदी हाताने केलेली असते. त्याच्यामुळे त्याला खूप मेहनत लागते. त्याच्यामुळे हे जे पश्मिना मटेरियल आहे ते खूप महाग सुद्धा भेटतं. पश्मिना कापडापासून महिला व पुरुष दोघांसाठी शाल, मफलर, ब्लँकेट आणि टोप्या बनवल्या जात असतात. हे उत्पादन जम्मू आणि काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यातील आहे. जम्मू आणि काश्मीर मधील पण कुठल्या जिल्ह्यामध्ये? लक्षात असू द्या, जम्मू आणि काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यामध्ये. हे उत्पादन तिबेटच्या चांगथांग पठारावर आणि लडाखच्या काही भागांमध्ये आढळणाऱ्या ज्या माउंटन शेळ्या असतात तर त्यांच्या वूलपासून बनवले जातात. पुढील न्यूज बघू आपण आता. ती आहे महाराष्ट्र राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ह्या ज्या रश्मी शुक्ला आहेत त्या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. शुक्ला यांची रजनीश सेठ यांची जागा घेतली आहे. या ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी कोणाची जागा घेतली आहे? म्हणजे रश्मी शुक्ला यांच्या आधी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण होते? तर ते होते रजनीश सेठ. पण हे जे रजनीश सेठ आहे यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे MPSCच्या अध्यक्षपदी
करण्यात आली आहे. तर त्याच्यामुळे हे जे पोलीस महासंचालकाचं पद होतं महाराष्ट्र राज्याचं, तर ते रिक्त होतं. त्याच्यामुळे त्या रिक्त जागेवर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेट हे जे रजनीश सेठ आहे यांच्यापूर्वी एमपीएससीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते किशोर दत्तात्रय राज निंबाळकर. पुढील न्यूज बघू आपण आता. गंगा नदी डॉल्फिन दिवस आपण दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा करत असतो. उद्देश आहे असा हा दिन साजरा करण्यामागचा तर भारतामधील गंगा नदी डॉल्फिनच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्या डॉल्फिनच्या संरक्षणाबाबत जागरूकता पसरवणे. 5 ऑक्टोबर 2010 रोजी गंगा नदी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते. तुम्हाला माहिती असायला हवं आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे, तर तो आहे गंगा नदीचा डॉल्फिन. आणि ह्या दिवशी या नदीला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे हाच दिवस आपण हा दिन साजरा करण्यासाठी म्हणून निवडलेला आहे. 2012 मध्ये वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि उत्तर प्रदेश सरकारने संयुक्तपणे देशामध्ये डॉल्फिन संरक्षण अभियान सुरू केले होते. बिहारमध्ये विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य आहे. तुम्हालाही माहिती असायला हवं जर असा प्रश्न आला की विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य कुठल्या राज्यात आहे, तर ते आहे बिहार या राज्यामध्ये. पण पुढची न्यूज बघू. जागतिक शिक्षक दिन जो आहे तो आपण दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा करत असतो. आपला राष्ट्रीय शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर रोजी आणि जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर. तारीख एकच आहे 5, पण महिने वेगळे आहेत. जागतिक शिक्षक दिन असतो 5 ऑक्टोबरला आणि राष्ट्रीय शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. उद्देश आहे असा हा जागतिक शिक्षक दिन साजरा करण्यामागचा तर तो म्हणजे भावी पिढी समर्थ बनवण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे. हा दिन दरवर्षी युनेस्को मार्फत 1994 पासून साजरा करण्यात येतो. 2023 ची या दिनाची थीम आहे द टीचर्स वी नीड फॉर अ एज्युकेशन वी वॉन्ट, द ग्लोबल इम्पेरेटिव्ह रिव्हर्स द टीचर शॉर्टेज. आणि भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कधी साजरा केला जातो, तर तो साजरा केला जातो 5 सप्टेंबर रोजी. पुढील न्यूज बघू आपण आता. इराणने नुकताच इमेजिंग उपग्रह अवकाशात सोडलेला आहे. या उपग्रहाचे नाव आहे नूर-3. नूर-3 असं या उपग्रहाचं नाव ठेवण्यात आलं आहे इराण या देशामार्फत. या उपग्रहामुळे अवकाशात इराणची क्षमता वाढण्यास मदत होईल. म्हणजे अवकाशामध्ये इराणची क्षमता वाढवण्यासाठी ह्या उपग्रहाची मदत होणार आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 450 किलोमीटरवरच्या कक्षेत सोडण्यात आलेला आहे. हा उपग्रह मेसेंजर या वाहकाद्वारे लॉन्च करण्यात आला होता. या मालिकेतील म्हणजे हे जी नूर ही मालिका आहे उपग्रहाची, तर ह्या मालिकेतील 2 उपग्रह पूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. नूर-1 2020 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता, तर नूर-2 हा 2022 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. आणि ह्या मालिकेतील तिसरा जो उपग्रह आहे नूर-3 तो आता 2023 मध्ये नुकताच प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. पुढची न्यूज बघू. MS स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झालेले आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट व्यक्ती असल्यामुळे यांच्या आधारावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. 99.99% प्रश्न विचारलाच जाऊ शकतो ह्या व्यक्तीच्या आधारावर. सो इथे मी जी पण काही माहिती सांगते ते तुम्ही लक्षात ठेवा आणि यांच्या बाबतीत अजून जी काही एक्स्ट्राची माहिती असेल ती सुद्धा तुम्हाला मिळत असेल तर ती मिळवण्याचा प्रयत्न करा. MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. ते भारतातील लोकप्रिय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांना पद्मश्री 1967 मध्ये, पद्मभूषण 1972 मध्ये, पद्मविभूषण 1989 मध्ये, रॅमन मॅग्सेसे 1971 मध्ये आणि जागतिक अन्न पुरस्कार 1987 मध्ये देण्यात आला होता. हे असे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे वर्णन आर्थिक पर्यावरणाचे जनक असे म्हणून सुद्धा केले जाते. त्यांनी 1966 मध्ये पंजाबमधील देशी वाणांसह मेक्सिकोतील बियाणे मिसळून उच्च उत्पादक गव्हाचे संकरित बियाणे विकसित केले होते. भारतात हरित क्रांती यांनीच घडवून आणलेली होती.
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताने एकूण 132 अर्थव्यवस्थांपैकी 40वा क्रमांक मिळवलेला आहे. 2015 मध्ये आपल्या भारताचे स्थान 81व्या स्थानी होते, तर यावरून आपली सुधारणा होत 2015 पासून ते आता 2023 मध्ये बरीचशी सुधारणा ह्या आपल्या रँकिंग मध्ये झालेली आहे. 81 वरून आपण डायरेक्ट 40व्या स्थानी आलेलो आहोत. त्यामुळे बराचसा प्रोग्रेस आपण केलेला आहे ह्या इंडेक्समध्ये. भारत अनेक वर्षांपासून ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये वेगाने प्रगती करताना दिसून येतोय. त्याचाच रिझल्ट असा आलाय की आपण 40व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत 81व्या स्थानावरून. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा इथे चुकून झाला, इथे ई हवा होता. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा जगातील सरकारांसाठी त्यांच्या संबंधित देशांमधील नवकल्पना तसेच नेतृत्वाखालील सामाजिक आणि आर्थिक बदलांचे मूल्यांकन करण्यासाठीचे एक विश्वसनीय साधन आहे. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे लिएंडर पेस याचा आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे आणि पेस यांना 2024 वर्षासाठीच्या खेळाडूंच्या श्रेणीमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळाले आहे. असे नामांकन मिळवणारे हे पेस हे जे आहेत, लिएंडर पेस हे पहिलेच आशियाई पुरुष खेळाडू ठरले आहेत. 2019 मध्ये इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये चीनची महिला जी आहे ली ना यांना नामांकन मिळाले होते व त्या अशा ह्या नामांकन मिळवणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या होत्या आणि पहिल्या व्यक्ती सुद्धा ठरल्या त्या. इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम ही एक टेनिस खेळासाठीची प्रतिष्ठित संस्था आणि संग्रहालय आहे. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोवा राज्यात केले जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे आणि ह्यावेळी आतापर्यंतचे सर्वाधिक क्रीडा प्रकार खेळवले जाणार आहे. ह्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 43 प्रकार खेळवले जाणार आहेत. या आधीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमध्ये झाल्या होत्या व त्यामध्ये एकूण 36 खेळ खेळवण्यात आले होते आणि ते तेव्हापर्यंतचे सर्वाधिक क्रीडा प्रकार होते जे तेव्हा खेळवण्यात आले होते. पण आता तो सुद्धा रेकॉर्ड आपण तोडला आहे. यावेळी आपण 43 क्रीडा प्रकार खेळवणार आहोत. ह्या स्पर्धेत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून विविध खेळाडू सहभागी होणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या भारतभरातून विविध खेळाडू सहभागी होणार आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणार आहे गोव्यामध्ये. यावेळी सायकलिंग आणि गोल्फ हे क्रीडा प्रकार दिल्लीमध्ये आयोजित केले जाणार आहे. हे जे 2 क्रीडा प्रकार आहेत ते सोडून बाकीचे सगळे गोव्यामध्ये आयोजित केले जाणार आहे आणि हे जे 2 प्रकार आहेत ते दिल्लीमध्ये आयोजित केले जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदा खेळले जाणारे खेळ प्रकार कोणते, तर ते आहे बीच फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, किक व्हॉलीबॉल, स्क्वे मार्शल आर्ट्स, कलरी पायट्टू आणि पेनकॅक सिलाट. सेरेब्रल पाल्सी दिवस दरवर्षीचा ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत असतो. सेरेब्रल पाल्सी हा एक आजार आहे. उद्देश आहे असा दिन साजरा करण्यामागचा तर या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांबद्दल जागरूकता पसरवणे आणि 2023 ची ह्या दिनाची थीम आहे टुगेदर स्ट्रॉंगर. ह्या आजारामध्ये व्यक्तीचे संपूर्ण जे शरीर आहे ते कार्य, इथे आर्य झालंय, ते कार्य असायला हवं होतं, कार्य करण्यास असक्षम बनते. व्यक्ती कोणत्याच प्रकारची हालचाल करू शकत नाही. फक्त त्याचा मेंदू मात्र तेवढा व्यवस्थित कार्य करत असतो, पण तो त्याच्या शरीराची कुठलीच हालचाल करू शकत नाही. असा हा भयानक आजार आहे सेरेब्रल पाल्सी. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट AIBD या संस्थेच्या अध्यक्षस्थानी भारताची निवड करण्यात आली आहे आणि सलग 3ऱ्यांदा या संस्थेच्या अध्यक्षस्थानी भारताची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 2018 ते 2021 आणि 2021 ते 2023 अशा 2 वेळेस भारत या संस्थेच्या अध्यक्षपदी होता. ही एक विशेष प्रादेशिक आंतर सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना युनेस्को अंतर्गत करण्यात आली होती 1977 मध्ये. भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. आता आपण पुढील न्यूज बघू.
ती आहे याक चुरपी या खाद्यपदार्थाला GI टॅग देण्यात आला आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. याक या प्राण्याच्या दुधापासून हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ अरुणाचल प्रदेशातील आहे. हा पदार्थ म्हणजे याकच्या दुधापासून बनवलेले चीज आहे. म्हणजे हा जो याक चुरपी हा जो पदार्थ आहे तो एक प्रकारचा चीज आहे. हा पदार्थ मोठ्या प्रमाणात प्रथिनयुक्त आहे. अरुणाचल प्रदेशातील आदिवासी समुदायाचे हा जो खाद्यपदार्थ आहे तो एक मुख्य अन्न आहे. अरुणाचली याक या प्राण्यापासून मिळवलेल्या दुधापासून हा जो पदार्थ आहे तो बनवला जात असतो. अरुणाचली याक हे मुख्यत्वे करून अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग आणि तवांग जिल्ह्यात आढळतात आणि यांच्या दुधापासून हा जो खाद्यपदार्थ आहे तो बनवला जात असतो. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे डॉक्टर जाईता गुप्ता यांना 2023चा स्पिनोझा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा जो स्पिनोझा पुरस्कार आहे तो नेदरलँड देशाचा आहे. गुप्ता या भारतीय वंशाच्या प्राध्यापिका आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2023चा हा पुरस्कार नेदरलँड सरकारमार्फत दिला जात असतो. हवामान बदलाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्यात आला. 4 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार डच विज्ञानातील सर्वोच्च पुरस्कार मानला जात असतो. आता आपण ह्या लेक्चर मधली शेवटची न्यूज बघू आणि ती आहे गुजरात राज्य सरकारने गुजरात राज्य क्षेत्रातील जंगल किंवा जंगल नसलेल्या भागात कोनोकार्पस नावाचं जे वृक्ष आहे त्याच्या लागवडीवर बंदी घातलेली आहे. आता ह्या कोनोकार्पस वृक्षाबद्दल वनस्पतीबद्दल आपण माहिती बघूया. ही एक कॉम्ब्रेटिसी कुटुंबातील वनस्पती आहे. ही एक खारफुटी प्रकारची वनस्पती आहे. या प्रजातीची वनस्पती हिवाळ्यात बहरतात. अरबी द्वीपकल्पीय देश या वनस्पतीचा उपयोग वाळवंटातील वादळांपासून वाळू रोखण्यासाठी करत असतात. ही वनस्पती जास्त क्षारता असलेल्या भागात देखील वाढते. इतर वनस्पतींच्या तुलनेत जमिनीतून अधिक पाणी शोषते व त्यामुळे भूगर्भातील जलाला धोका निर्माण होतो. या वनस्पतीमुळे या वनस्पती जमिनीमध्ये खोलवर जातात व त्यामुळे कम्युनिकेशन केबल, ड्रेनेज लाईन्स आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान करतात. त्यामुळे ह्या वनस्पती तर ज्या आहेत त्या घातकच असतात. ही वनस्पती मूळची म्हणजे ह्या वनस्पतींचं ओरिजिन कुठलं आहे तर ह्या वनस्पतींचं ओरिजिन आहे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील काही भाग आणि आफ्रिका हा देश या वनस्पतींचं ओरिजिन आहे. अशा प्रकारे आपण ही जी माहिती आहे ती आज आपण इथे अभ्यासली. आय होप हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.